तर जय मल्हार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मला एवढा काही व्हिडिओ जमणार नाही, कारण मी पहिली वेळेस व्हिडिओ बनवतो आहे. आणि व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की मेंढ्यावाल्या लोक कसे बोलतात, म्हणजे दुसऱ्याच्या मालामध्ये जर मेंढ्या गेल्या तर मेंढ्यावाल्या लोक काय बोलते, कशा बोलत्या. आता आजूबाजूला पाहून घेतो मी, कोणी आहे का नाही. तर तुम्हाला दाखवतो मी. आपले एवढे मेंढ्या आहे आणि ह्या मेंढ्या आहे 100. जर दुसऱ्याच्या शेतामध्ये जर मेंढ्या गेल्या तर लोक काय बोलत्या. इथं ज्यांच्याकडे मेंढ्या आहे त्याला तर सांगायचं कामच नाही, पण ज्याच्याकडे नाही आहे तर त्याला नाही माहीत राहणार. तर जर कोणाच्या वावरात जर मेंढ्या गेल्या आणि काही माल खाल्ला तो माणूस इतका भयानक शिव्या पण तर देणार, 100% शिव्या देतो. आणि जास्त कधी नुकसान झाली तो मारायला बी कमी नाही करणार, मारून बी घेईन, खूप मारून घेईन आणि ते नुकसान परत भरपाई करून घेईन. मेंढ्यावाल्याची जिंदगी खूप बेकार आहे. पैसे आहे तेवढे, पैसे चांगले भेटते, त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न आहे, पण रिस्की लय, म्हणजे लय मेहनत करावं लागते लय. आता एवढं ऊन आहे, उन्हाळ्याचा दिवस आहे, खूप ऊन पडतं, खूप अवकाळ आहे, खूप परेशानी आहे. तर सांगायचं मला एवढंच आहे की दुसऱ्याच्या शेतात किंवा मालामध्ये जर मेंढ्या गेल्या तो माणूस एवढं समजून नाही घेणार. ठीक आहे, तुम्ही मारू नका, असं नका करू, तुम्ही भरून घ्या माल, तुमची काही नुकसान झाली तर ते क्लिअर करून घ्या. पण तुम्ही डायरेक्ट मारू नाही शकत आणि शिव्या नाही देऊ शकत. हे तुम्ही एवढं नाही केलं पाहिजे. आणि हां, ही लाईफ लय बेकार आहे, मेंढ्या सांभाळणं खूप अवघड आहे. तर व्हिडिओ पसंत आला असेल, मी एवढाच बनवतो. तर नेक्स्ट मोठा व्हिडिओ बनवून काहीतरी वेगळं दाखवाल तुम्हाला. तर पसंत आला असेल तर लाईक करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.